मुंबईमध्ये आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट जाहीर। काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। मुंबई लोकल नेहमीप्रमाणे उशिराने। मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसाचा रेल्वे सेवेवर आजही काहीसा परिणाम। तीनही मार्गांवरची रेल्वे वाहतूक उशिरा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती। पावसाने उसंत घेतल्याने जिल्ह्यातील पूरही ओसरला। पालघर जिल्ह्याला आजपासून 3 दिवस येलो अलर्ट। गेले 4 दिवस जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून सूर्य आणि वैतरणा नद्यांना पूर। धामणी धरण 53% भरलं। रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांचे आदेश। कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीचा अंदाज घेऊन शाळा सुरू ठेवा। नादुरुस्त किंवा धोकादायक इमारतींमध्ये शाळा भरू नका। कोल्हापूर जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचना। नागपूरमध्ये पावसाचा जोर कायम। नागपूर जिल्ह्यातील सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गडचिरोलीतील अनेक गावांचा संपर्क तुटला। खबरदारी म्हणून आज सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। महाबळेश्वर, कोयना परिसरात धुव्वाधार पाऊस। कोयना धरण क्षेत्रामध्ये 236 मिलीमीटर पावसाची नोंद। कोयना धरणात सध्या 6.50 टीएमसी पाणीसाठा। रायगडच्या महाडमधील सावित्री नदी आणि रोहामधील कुंडलिका नदी इशारा पातळीवर। जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्यांच्या पाणी पातळीतली वाढ अजूनही कायम। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरचा पूल पाण्याखाली। पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने पूल वाहतुकीसाठी बंद। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस। त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरूप। सखल भागात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांसह कामावर जाणाऱ्यांचे हाल। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील आसगावला अतिवृष्टीमुळे तलावाचं स्वरूप। अनेक घरात पाणी। लाखांदूर तालुक्यातील ओपरा गावातही पावसामुळे जनजीवन प्रभावित। सांगलीच्या औदुंबरमधील दत्तमंदिराच्या परिसरात कृष्णा नदीचं पाणी शिरलं। नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यातही पाणी शिरण्याची शक्यता। सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्या पात्राबाहेर। पावसाची संततधार सुरू असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ। तर तिकडे पंचगंगा नदीही इशारा पातळीवर। भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाचे 23 दरवाजे तब्बल 1.5 मीटरनं उघडले। मागच्या 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणातून 3,24,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना झाला तरी सिद्धेश्वर धरणात केवळ 5% पाणीसाठा। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यासह परभणी, नांदेडमधील शेतकरी चिंताग्रस्त। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी। त्यामुळे हळद, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना दिलासा। मात्र जमीन आणि धरणातील पाणी पातळी वाढण्यासाठी अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम। परभणी जिल्ह्यात काल दुपारपासून पावसाची संततधार। पावसामुळे लोअर दुधना आणि येलदरी नदीच्या पाणी पातळीत काहीशी वाढ। पावसाळा सुरू होऊन जवळपास 2 महिने होत आले तरी उजनी धरणात केवळ 22% पाणीसाठा। धरण क्षेत्रात अद्यापही चांगला पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांसह उद्योजकही चिंतेत। नागपूरमध्ये 6 तासात 217 मिलीमीटर पावसाची नोंद। त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याची माहिती। तर अनेक ठिकाणी सिमेंटच्या रस्त्यांची उंची आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजन नसल्यानंही पूरस्थिती। अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात पावसाचे 2 बळी। गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू। तर दुसरीकडे मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला तरुण देखील डोहात बुडाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।